म्हणजे पोटॅश विरघळणारा जीवाणू. पोटॅश हा असा घटक आहे की तो ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी फिक्स राहतो, तो स्वतःहून सरकत नाही. म्हणजे जर तो फोडात असेल तर पानात येणार नाही, पानात असेल तर काडीत जाणार नाही, काडीत असेल तर फळात जाणार नाही. ऊसाच्या बाबतीत जर आपण बोलायचं म्हटलं तर ऊसाचं वजन, ऊसाच्या साखरेचा उतारा हा या जीवाणूवर अवलंबून आहे. म्हणजे तुम्हाला ऊसाचं उत्पन्न वाढवायचं असेल तर शुगरझाईम याच्याबरोबर पी याच्याबरोबर के, हा के जो जीवाणू आहे हा ऊसातली साखर वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. नुसती साखर नाही तर त्याचं वजनही त्याच्यामुळे वाढतं. ऊसातली साखर वाढली की ऊसाचं वजन निश्चित वाढतं. आणि शेवटच्या स्टेजमध्ये ऊसाला जी अडचण येते की एकदा ऊस वाढल्यानंतर शेतकरी काही देत नाही, तर अशा वेळेला हा केचा वापर आपल्या शुगरचा आपल्या किट मधला जो आहे तो ऊसाच्या साखरेचं प्रमाण वाढवायला, पर्यायाने त्याचं वजन वाढवायला फार फायदेशीर ठरतं. CEM प्लस याच्यामध्ये याचा अर्थ असा आहे कॉन्सन्ट्रेटेड इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम. हा एक मिक्स अशा प्रकारचा जीवाणू आहे ज्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस करणारे जीवाणू, म्हणजे प्रकाश संश्लेषण करणारे जीवाणू, म्हणजे पानांद्वारे जी अन्न निर्मिती होत असते पिकांमध्ये, तर त्या निर्मितीची वाढ करणारा एक जीवाणू याच्यामध्ये लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया, म्हणजे जो आपण ढोबळमानाने ताकामध्ये जो जीवाणू असतो अशा प्रकारचा जीवाणू आहे. हा जीवाणू त्या पिकाचं निरोगी शरीर म्हणजे पिकाची निरोगीता वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. यीस्ट नावाचा जीवाणू जो जमिनीतल्या जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. ऍक्टिनोमायसिट नावाचा जीवाणू आहे जो स्फुरदचा आपटेक वाढवणारा जीवाणू आहे. आणि यीस्ट म्हणजे बुरशी, जमिनीतल्या विषारी बुरशींवर कार्य करणारे जीवाणू. असं हे 5 जीवाणूंचं पॅकेज आपण ह्या CEM प्लस मध्ये देतो. या CEM प्लस बद्दल एक तुम्हाला महत्वाचं सांगतो की भारतामध्ये EM नावाचं सोल्युशन आपण ऐकलं असेल बऱ्याच ठिकाणी आहे, परंतु त्या EM मध्ये 3च प्रकारचे जीवाणू आहेत. 5 प्रकारचे जीवाणू एका बाटलीमध्ये असलेलं भारतातलं हे पहिलं आणि एकमेव प्रोडक्ट आहे. आता या मी पहिल्यांदा तुम्हाला शुगरझाईम बद्दल सांगितलं, त्यानंतर NPK या प्रोडक्ट बद्दल सांगितलं, CEM बद्दल सांगितलं.